सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कागल इथं असलेला सीमा तपासणी नाका अपघाताचं केंद्र बनलाय। या कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचं निवेदन कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेस कमिटीच्या वतीनं कागल पोलिसांना देण्यात आलंय। प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया भिसे यांनी निवेदन स्वीकारलं। कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं कागल पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया भिसे यांची भेट घेतली। तसंच मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं। सीमा तपासणी नाका सुरू झाल्यापासून वाहतूक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक धोकादायक पद्धतीनं वळवण्यात आली आहे। त्यामुळे वाहनांचे वारंवार अपघात होत असून अनेक वाहन चालकांना जीव गमवावा लागलाय। तसंच काही जण जखमी झालेत। सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी सोनगेतील रामदास रंगराव पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला। तसंच 25 फेब्रुवारीला हेरले गावचे शब्बीर देसाई यांचाही याच ठिकाणी झालेल्या अपघातात मृत्यू झालाय। हे अपघात चुकीच्या वाहतूक व्यवस्थेमुळे झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। तपासणी नाका कंपनीच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्यानं अदानी कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी रणजित पाटील, शरद वासकर, बाळासो बुजवडे, शंकर वासकर, वैभव सणगर उपस्थित होते।